याच्यावरती माननीय सुमेध थोरात जनप्रवर्तन संघ दिघी हे आपले विचार मांडणार आहेत. तर याबाबत आपल्या संघाचे अध्यक्ष शरद जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या संघामार्फत सर्वांचं स्वागत करावं व तसेच आजच्या विषयावरती सविस्तर माहिती द्यावी. जाधव साहेब. तर पुन्हा एकदा बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवडच्या वतीनं आलेल्या सर्व उपासकांचं हार्दिक स्वागत करतो. खरं तर गेले 2 आठवडे आपल्याला काही कारणामुळे प्रवचन घेता आलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज आपल्या कार्यक्रमाला जे सुमेध थोरात साहेब वक्ते लाभलेले आहेत, त्या वक्त्यांचं ओळख करून देण्यासाठी मी आपले महासंघाचे सचिव आदरणीय यशल वानखेडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या वक्त्याचा परिचय करून द्यावा, विषयाची माहिती द्यावी आणि वक्त्यांना प्रवचन देण्यासाठी अनुमती द्यावी. वानखेडे साहेब. वानखेडे साहेब माईक ऑन करा. माईक. वानखेडे साहेब माईक ऑन करा. वानखेडे साहेब माईक ऑन करा. येतोय आवाज? येतोय? आता येतो. बोला, आता सुरुवात करा. हा, सर्वांना सप्रेम जय भीम. आजचा जो विषय आहे तो विषय आहे संविधान जनजागृती अभियान. संविधान जनजागृती अभियान आणि या आजच्या विषयाचे वक्ते आहेत माननीय सुमेध थोरात साहेब. सुमेध थोरात साहेब यांचं पुणे विद्यापीठामध्ये BSc बॉटनीमध्ये शिक्षण झालेलं आहे. त्यांनी MSc बॉटनी केलेलं आहे आणि सध्या ते IBM इंडियामध्ये प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून ह्या पदावरती सध्या रुजू आहेत. 2015 पासून संविधान जनजागृती अभियान ते चालू करतायत. त्यांचं चालू आहे आणि ते जागृती त्यांची चालू आहे. जवळपास विशेषतः 2015 पासून जे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, यामध्ये विशेषतः जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये आतापर्यंत त्यांनी 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत हे जनजागृती अभियान नेलेलं आहे. म्हणजे 1 लाख विद्यार्थ्यांची जागृती आजपर्यंत त्यांनी केलेली आहे. जवळपास आजपर्यंत त्यांनी ऑनलाईन कार्यक्रम आणि असे प्रोजेक्ट कार्यक्रम प्रत्येक काही विहारामध्ये, काही एरियात जाऊन 178 आजपर्यंत केलेले आहेत. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जवळजवळ ऑनलाईन जे कार्यक्रम आहेत जवळजवळ 100च्या वर त्यांनी जवळजवळ घडून आणलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी संविधानाची जनजागृती घडून आणलेली आहे. मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक संविधान भवन व्हावं ही संकल्पना माननीय सुमेध थोरात यांनी सर्वात प्रथम मांडलेली आहे. आणि यावर आज जवळपास ही प्रक्रिया 2018 मध्ये त्यांनी सुरू केली आणि पिंपरी चिंचवड प्राधिकरणाकडे ही प्रक्रिया वर्ग केलेली आहे. त्याचं काम लवकरच सुरू होईल. मोशी या एरियामध्ये संविधान भवन, आजही जगात कुठेही असं संविधान भवन नाही, अशा पद्धतीचं संविधान भवन आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोशी या ठिकाणी होणार आहे. आणि जवळपास त्यासाठी 5 एकर जागा अक्वायर केलेली आहे आणि ह्या 5 एकर जागेवर एक संविधान भवन मोठ्या प्रमाणात उभं राहणार आहे. आणि ही संपूर्ण संकल्पना ही माननीय सुमेध थोरात यांची आहे. आज त्याचा ते पाठपुरावा त्यांचा चालू आहे आणि काही काळातच एक संविधान भवन पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उभं राहील. तर अशा पद्धतीचं त्यांचं गेली 2015 पासून संविधान जनजागृती अभियान चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि लोकांपर्यंत संविधान हे मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे. तर मी काही जास्त वेळ न घेता मी माननीय सुमेध थोरात यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ह्या स्लाइड शोला आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय सुमेध थोरात. धन्यवाद वानखेडे सर. आणि सर्वांचे प्रथमतः मी आभार मानतो. बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड यांनी झूम व्याख्यानमालेअंतर्गत आजचं भारतीय संविधान जनजागृती अभियान हा स्लाइड शो या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
तर प्रथमच मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपला जास्त वेळ न घेता हा स्लाइड शो या ठिकाणी आपण सुरुवात करूया. कृपया सगळ्यांना मी विनंती करेल की तुम्ही तुमचे मोबाईल किंवा कॉम्प्युटर यांचे माईक जे आहेत ते अनम्यूट करू नका आणि शक्य झालं तर बॅकग्राऊंड म्युझिक साठी जर तो हेडफोन असेल तर हेडफोन तुम्ही यूज करावा. संविधान जनजागृती अभियानासाठी आपण बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड झूम व्याख्यानमाला जनप्रवर्तन संघ दिघी पुणे प्रस्तुत भारताचे संविधान जनजागृती अभियान. या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय नागरिकांचे प्रथमतः सुस्वागतम. आपण सुरू करूयात संविधान जनजागृती अभियान. आपण संविधानाचा कार्यक्रम करत आहोत. तर संविधानाचं पहिलेच जे कर्तव्य आहे भाग 4 क मध्ये ते संविधानाचे पालन करणे, राष्ट्रगीत याचाही आपल्याला सन्मान करायचा आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेल की सगळ्यांनी सावधान स्थितीमध्ये आपल्या जागेवरती उभं राहायचंय. राष्ट्रगीताने आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सावधान. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय कृपया सगळ्यांनी बसायचं आहे आणि आता आपण संविधान प्रास्ताविकेचं वाचन करणार आहोत. 2-3 जणांनी आपले माईक अनम्यूट करा आणि माझ्या नंतर फक्त संविधान प्रास्ताविका सगळ्यांनी बोलायची आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भारत, जय संविधान. जय भारत, जय संविधान. संविधान जनजागृती अभियान आपण आज ही मालिका सुरू करत आहोत. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू करण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 पासून देशात त्याची अंमलबजावणी झाली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेसाठी संविधान सभा निर्माण केली, ज्याचे 296 सदस्य होते. याच्या मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर होते. संविधान सभाद्वारे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस काम केल्यानंतर संविधान निर्माण झाले. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. भारताच्या मूळ राज्यघटनेत 22 भाग, 395 अनुच्छेद आणि 8 अनुसूच्या होत्या. सध्या राज्यघटनेत 460 अनुच्छेद आणि 12 अनुसूच्या आहेत. 70 वर्षात 104 घटना दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत. आपल्या देशाच्या घटनेत काही देशांच्या घटनेतून काही भाग घेतले गेले आहेत, जसे दक्षिण आफ्रिकेतील घटना दुरुस्तीची प्रक्रिया, ऑस्ट्रेलियाकडून राज्यघटनेची प्रस्तावना भाषा आणि सत्ता विभागणे, फ्रान्सकडून प्रजासत्ताक शब्द, अमेरिकेचे प्रस्तावनाचे शब्द, ब्रिटनमधील संसदीय प्रणाली, संसदेचे विशेषाधिकार, एकल नागरिकत्व, जर्मनीकडून आपत्काल व रशियाकडून मूलभूत कर्तव्य घेतली गेली आहेत. कोणत्याही देशासाठी तिची घटना ही गौरवमय गाथेची एक परिचायक असते. असं हे श्रेष्ठ संविधान, भारताचं संविधान, हे सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना समजावं म्हणून आपण हा संविधान जनजागृती अभियानाचा कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमधून हा करत आहोत. आतापर्यंत ह्या मालिकेचे जवळजवळ 178 फिजिकल असे भाग झालेले आहेत आणि ऑनलाईन माध्यमातून 100च्या वरती आतापर्यंत भाग झालेले आहेत. तर चला तर सुरू करूयात संविधान जनजागृती अभियान. आणि याच्यात सुरुवातीला आपण संविधान याची परिभाषा काय आहे, ही संविधानाची परिभाषा आपण जाणून घेऊयात. राज्यघटना म्हणजे काय, तर राज्यघटना म्हणजे मूलभूत नियमांचा संग्रह होय, की ज्याद्वारे सार्वभौम सत्तेची वाटणी केली जाते. तसेच ही सार्वभौम सत्ता कोणी आणि कशी वापरावी या संबंधी सर्व मान्य तत्वे निश्चित केली जातात, किंवा ज्या नियमांच्या द्वारे सार्वभौम सत्तेतील कार्यात्मक विभागणी आणि अंमलबजावणी होते त्या नियमांना राज्यघटना असे म्हणतात. आता राज्यघटना याची जर इंग्रजी डेफिनेशन करायची म्हटली तर there are certain basic rules that the citizens and the government have to follow. All such rules together are called constitution. म्हणजेच संविधान, राज्यघटनेला इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. आता संविधान तयार करण्यासाठी जी मसुदा समिती गठीत केलेली होती, या मसुदा समितीचे 7 सदस्य होते. यापैकी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. अल्लादे कृष्णस्वामी अय्यर, एन गोपालस्वामी अय्यंगार, कन्हैयालाल माणिक्यलाल मुंशी, एन माधवराज, टी कृष्णमाचारी आणि मोहम्मद सादुल्ला असे 7 जणांची मसुदा समिती होती. मसुदा समितीवरती ज्या 7 सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एका सदस्याने सभागृहाचा राजीनामा दिला, एका सदस्याचा मृत्यू झाला, एक सदस्य अमेरिकेत निघून गेले, एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त राहिले, 2 सदस्य दिल्लीपासून दूर होते आणि प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी बैठकीत कधीही भाग घेतलाच नाही. याचा अंतिम परिणाम असा झाला की संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात समर्थपणे पूर्ण केलं. हे आपण म्हणत नाहीये, हे टी कृष्णमाचारी यांनी 5 नोव्हेंबर 1948 रोजी त्यांच्या संसदीय भाषणामध्ये हे नमूद केलेलं आहे. त्यासोबतच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे संविधान सभेत संविधान मसुदा तयार करण्यासाठी त्यांचं योगदान होतं हे त्यांच्या भाषणातून नमूद करतायत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड किती सार्थ होती हे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान संमत करताना केलेल्या शेवटच्या भाषणात ज्या भावना व्यक्त केल्या त्यावरून दिसून येईल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात, या खुर्चीत बसून संविधान सभेच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करत आलो आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीवरील सभासदांनी किती उत्साहाने, चिकाटीने, निष्ठेने कार्य पार पाडले याची खरी जाणीव अन्य कोणापेक्षाही मला अधिक आहे. विशेषतः त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. मसुदा समितीवर आणि त्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय आपण घेतला त्याच्या इतका अचूक निर्णय दुसरा कोणी घेतला नाही. त्यांनी आपल्या निवडीची यथार्थता पटवून दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी जे हे कार्य केले त्याला एक प्रकारचा तेजस्वीपणा आला, हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात. म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतो. ही त्याची कारणमीमांसा झाली. आपण भावनिक होऊन त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणत नाही, तर त्याला हे टेक्निकल रिझन्स आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे संविधान तयार झालेलं होतं, हे संविधान सभाद्वारे भारताचं संविधान हे स्वीकृत करण्यात आलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशामध्ये हे लागू झालं. आता हे भारताचे जे संविधान आहे, या संविधानाचं जर आपण वर्गीकरण करायचं म्हटलं तर या वर्गीकरणामध्ये आपण 2 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये ज्या सरनाम्याचं, ज्या प्रास्ताविकेचं आपण वाचन केलं सुरुवातीला, ते प्रास्ताविका याला संविधानाचा आपण प्रतिबिंब म्हणतो, म्हणून याला आपण एका भागामध्ये टाकलं. आणि दुसऱ्या भागामध्ये संविधानामध्ये अंतर्भूत असलेले 22 भाग, त्या 22 भागामध्ये जे 395 कलम आहेत, ही 395 कलम आणि त्यातील 12 अनुसूच्या. मूळ संविधानामध्ये 8 अनुसूच्या होत्या. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मुख्यत्वे मूलभूत हक्क, निर्देशक तत्व आणि मूलभूत कर्तव्य हे 3 भाग जे आहेत, म्हणजे भाग 3, भाग 4 आणि भाग 4 क हे आपण पाहणार आहोत. संविधान हे भारताचं संविधान जर समजायचं असेल तर हा तक्ता आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. याच्यात आपण डावीकडे पाहतो आहोत, भाग 1 ते भाग 22 पर्यंत हे दिलेले आहेत, त्यांचे विषय दिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांची कलम दिलेली आहेत. कलम 1 ते कलम नंबर 395. भाग 1 आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, कलम 1 ते 4 मध्ये. भाग 2 आहे नागरिकत्व, कलम 5 ते 11. भाग 3 आहे मूलभूत हक्क, 12 ते 15. भाग 4 हा राज्य धोरणांची निर्देशक तत्व, हा कलम 36 ते 51. भाग 4 क मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत, जी कलम 51 क मध्ये दिलेली आहेत. अशा पद्धतीने हा तक्ता या ठिकाणी आपण जर समजून घेतला तर आपल्याला संविधान हे थोडक्यात समजून घेता येईल. त्यातला भाग 20 जर आपण पाहिला तर संविधानाची सुधारणा ही कलम 368 नुसार होते. आपल्याकडे वेळ मर्यादित असल्यामुळे मी थोडस हे फास्ट घेणार आहे, त्यामुळे मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. तर अशा पद्धतीने हा तक्ता आपण जर पाहिला तर आपल्याला कलम 1 ते कलम नंबर 395 आपल्याला हे या ठिकाणी माहिती होतील. सुरुवात करूयात आपण भाग 3 आणि भाग 3, भाग 4 आणि भाग 4 क पासून. आणि हे 12 अनुसूच्या घटनेच्या पहिली ते 12वी अनुसूची आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर सुरुवातीला आपण भाग 3 जे आपली नागरिकांची मूलभूत कर्तव्य जे आहेत, ही मूलभूत कर्तव्य भाग 3 मध्ये दिलेली आहेत, कलम नंबर 12 ते 35 मध्ये. सर्वसाधारण मध्ये 12व्या कलमामध्ये याची व्याख्या केलेली आहे. आता ही व्याख्या जर आपण पाहिली तर राज्य, स्टेट, राज्य या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे. ही स्टेटची म्हणजे राज्याची काय केलेली आहे, डेफिनेशन केलेली आहे. 13वा आर्टिकल मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे हे या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे 13वा आर्टिकल किती महत्वाचं आहे पहा. म्हणजे संविधान ज्यावेळेस आपल्या देशामध्ये लागू झालं, या संविधान लागू होण्या अगोदर जे काही कायदे जे मूलभूत हक्कांशी विसंगत आहेत, असे सर्व नियम, सर्व कायदे या ठिकाणी शून्यवत केलेले आहेत. त्यांचं न्यूनीकरण करण्यात आलेलं आहे ह्या आर्टिकल 13 नुसार. मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे या ठिकाणी संपूर्णपणे या ठिकाणी काय केलेले आहेत, शून्यवत करण्यात आलेले आहेत. समानतेचे हक्क आपल्या घटनेमध्ये हे 14 ते 18 मध्ये दिलेले आहेत. 14वा कलम सांगते आपल्याला कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे सर्व समान आहे. कुठलाही त्या ठिकाणी लिंगभेद नाही, कुठलाही जातीभेद नाही, कुठलाही प्रांतभेद नाही, कुठलाही भाषाभेद नाही. तर कायद्यापुढे सर्व समान आहेत. 15वा आर्टिकल धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे.
म्हणजे या देशामध्ये कोणताही प्रकारचा भेदभाव, मग हे कोणत्याही प्रकारचे भेदभाव कोणत्या कारणांवरून, तर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे. जर भेदभाव झाला तर कायद्याने तो गुन्हा आहे. आणि त्या 15(4) नुसारच 15व जो कलम आहे याच्यात 15(4) नुसार आपल्याला शिक्षणामध्ये संधी उपलब्ध आहेत, म्हणजेच रिझर्वेशन आपल्याला उपलब्ध आहे. त्यानंतर 16वा आर्टिकल आहे हे सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी, म्हणजे भारत सरकार किंवा राज्य सरकारकडून कुठल्या सेवा योजना असतील त्या या सेवा योजनांमध्ये सगळ्यांना समान संधी, सार्वजनिक सेवा योजनांमध्ये सर्वांना समान संधी या घटनेच्या 16वा आर्टिकल नुसार या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि यानुसारच 16(4) नुसार नोकऱ्यांमध्ये जे प्रमोशन्स आहेत या नोकऱ्यांमध्ये सुद्धा संधी ह्या आपल्याला या 16व्या आर्टिकल नुसार आपल्याला 16(4) नुसार आपल्याला मिळत आहे. म्हणजे घटनेने जो पिछडा वर्ग जो आपण म्हणतो त्या ह्या पिछड्या वर्गासाठी या ठिकाणी 15(4) आणि 16(4) मध्ये ऑलरेडी तरतूद करून ठेवलेले आहेत. आता अस्पृश्यता जी आहे ही अस्पृश्यता नष्ट करणे हे घटनेचं 17वं आर्टिकल सांगते, ज्याच्यातून अॅट्रॉसिटी ऍक्ट हा जन्माला आलेला आहे. हे 17वं आर्टिकल अस्पृश्यता नष्ट करणे. आता अस्पृश्यता काय आहे हे या ठिकाणी हे सर्व जमलेले जे काही आपले बांधव आहेत ह्या सर्वांनाही व्यवस्थितपणे माहिती असेल. तर ही अशी प्रकारची अस्पृश्यता आपल्या देशामध्ये पाळली जात होती आणि घटनेने म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून या देशामध्ये जी घटना लागू झाली त्या दिवसापासून आपल्या देशामध्ये अस्पृश्यता ही नष्ट केलेली आहे. आणि अशा प्रकारची जर अस्पृश्यता कोणी पाळत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. 18वा आर्टिकल सांगते किताब नष्ट करणे. किताब म्हणजे काय? पदव्या. या पदव्या संपूर्णपणे ह्या नष्ट केलेल्या आहेत, ज्यामुळे असमानता होऊ शकते. म्हणून समानतेच्या हक्कांमध्ये किताब या ठिकाणी 18वा आर्टिकल मध्ये काय केलेले आहेत? नष्ट केलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला घटनेमध्ये स्वातंत्र्याचे हक्क हे आपल्याला पाहायला मिळतात. या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये अतिशय महत्वाचं हे आर्टिकल आहे 19वा आर्टिकल, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवेक्षित हक्कांचे संरक्षण. आता हे जे भाषण स्वातंत्र्य आहे ते आपल्याला अनुक्रमाने हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तर हे व्यवस्थित कसं लक्षात ठेवायचं याची एक ट्रिक सुद्धा मी या ठिकाणी दिली. म्हणजे भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे मला एखादा विचार या ठिकाणी चांगला विचार जर माझ्या मनामध्ये आला, समजा 2015 मध्ये माझ्या मनामध्ये असा विचार आला की बाबा बाहेर जी गुन्हेगारी चाललेली आहे, मुलं जी आहेत ही वेगळ्या रस्त्यावरती चाललेली आहेत, व्यसनाधीनता खूप वाढत आहे, म्हणून मला काहीतरी माझ्या समाजाला मदत करायची, त्यांच्यापर्यंत मला पोहोचायचंय. पण मी एखाद्या विद्यार्थ्याला जाऊन सांगितलं तर तो ऐकेलच असं नाही. मग अशा मास मध्ये मला जाऊन ज्यावेळेस सांगायचंय त्यावेळेस मला हा जो विचार आहे हा विचार मला अभिव्यक्त करायचा आहे. मग अभिव्यक्त करण्यासाठी मी काय केलं की बाबा हे प्रेझेंटेशन तयार केलं. म्हणजे हे मी माध्यम निवडलं आणि माध्यम निवडून मी भारताची राज्यघटना घेतली की जी सगळ्यांसाठीच ती समान आहे, सगळ्यांनीच ती ऐकली पाहिजे, सगळ्यांनीच ती फॉलो केली पाहिजे अशी राज्यघटना. आणि ह्या राज्यघटनेमधून म्हणजे हा विचार मी बोलून दाखवला. म्हणजे मला काय झालं, या ठिकाणी माझं बोलण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मला मिळालं. म्हणजे भाषण स्वातंत्र्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीपासून आपल्यापासून करायचं की मला बोलण्याचं स्वातंत्र्य हे घटनेने दिलेलं आहे. या घटनेने दिलेलं जे स्वातंत्र्य आहे यालाही काही मर्यादा आहेत. या मर्यादा काय दिल्यात की भारताची सार्वभौमता आणि एकात्मता भंग होणार नाही अशा पद्धतीने माझं बोलणं पाहिजे. म्हणजे मी कुठल्याही असं वक्तव्य नाही केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या देशाची सार्वभौमता आणि एकात्मता भंग होईल. तर अशा पद्धतीने माझं वक्तृत्व पाहिजे, अशा पद्धतीने माझं हे बोलणं पाहिजे. म्हणजे मी बोललो, आता बोलल्यानंतर मला काय करायचंय की एक ग्रुप तयार करायचा आहे. जसं आज या ठिकाणी आपण ग्रुपमध्ये हा कार्यक्रम घेतोय, म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी संघ एकत्र आलो सगळे, म्हणजे आपण विनाशस्त्र शांततेने या ठिकाणी जमलेलो आहोत. कशासाठी जमलेलो आहोत? एक विचार ऐकण्यासाठी. म्हणजे मी विचार अभिव्यक्त केला, त्यानंतर एकत्र लोक जमली आणि त्या जमावाला तो एक विचार सांगितला. आता ह्या जमावाला विचार पटला, म्हणजे हा चांगला विचार जमावाला पटला. त्यानंतर काय करायचंय आपल्याला? एक संघ आपल्याला स्थापन करावा लागेल. ज्या पद्धतीने हा जो संघ या ठिकाणी तुम्ही स्थापन केलेला आहे भारत म्हणजे बौद्ध समाज सेवा संघ, अशा पद्धतीने एक संघ स्थापन करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य या घटनेच्या 19व्या आर्टिकलने दिलेलं आहे. म्हणजे संघ बनवण्याचा, सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार हा माझा मूलभूत अधिकार आहे. म्हणजे मी बोललो, माझा विचार मी अभिव्यक्त केला, त्यानंतर विनाशस्त्र शांततेने मी जमाव एकत्र केला, त्यातून एक संघ स्थापन केला आणि हे संघ स्थापन केल्यानंतर आता मला काय करायचंय की हे कार्य फक्त पुण्यापुरतं दिघीपुरतं मर्यादित न ठेवता हे संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात मला आता घेऊन जायचंय.
मग त्यासाठी काय करावं लागेल मला, या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये मला संचार करावा लागेल, म्हणजे संचार स्वातंत्र्य. चौथं स्वातंत्र्य कुठलं आलं आता आपल्याला, संचार स्वातंत्र्य. भारताच्या राज्यक्षेत्रात मुक्तपणे संचार करण्याचं मला स्वातंत्र्य हे घटनेने दिलेलं आहे. आता संचार केला मी, पण संचार केल्यानंतर समजा इथून मी एमपीला गेलो किंवा दिल्लीला गेलो, पण दिल्लीला गेल्यानंतर त्या ठिकाणी मला मुक्काम करावा लागला. मुक्काम केला, त्या ठिकाणी मला ते संपूर्ण तो भाग आवडला, म्हणून मी काय ठरवलं की मला तिथं स्थायिक व्हायचंय. म्हणजे इथून मी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलो, त्या ठिकाणी स्थायिक होण्याचे सुद्धा स्वातंत्र्य मला घटनेने दिलेलं आहे. म्हणजे भारतात कोठेही स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. आणि मी तिथं स्थायिक झालो, स्थायिक झाल्यानंतर मला खायला प्यायला लागणार आहे, माझी उपजीविका मला त्या ठिकाणी ही पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मला काहीतरी कामधंदा पाहावा लागेल, कुठली तरी नोकरी करावं लागेल. म्हणजेच आपल्याला व्यवसाय निवडण्याचा आणि तो चालवण्याचं सुद्धा स्वातंत्र्य हे घटनेने दिलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे हे जर आपण पाहिलं जर अनुक्रमे, तर मला बोलण्याचं स्वातंत्र्य, बोलल्यानंतर जमाव एकत्र करण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर संघ बनवण्याचं स्वातंत्र्य, मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य भारताच्या राज्यक्षेत्रात, त्यानंतर तिथं स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आणि स्थायिक झाल्यानंतर व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य. अशा पद्धतीने आपण हे स्वातंत्र्याच्या हक्कांमधलं 19वे जे आर्टिकल आहे भाषण स्वातंत्र्य, व्यवस्थितपणे आपण काय करू शकतो हे लक्षात ठेवू शकतो. आणि त्याला ज्या काही मर्यादा आहेत, ह्या मर्यादा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं बोलणं हे व्यवस्थित पाहिजे, ज्याच्यातून भारताची सार्वभौमता आणि एकात्मता ही भंग होणार नाही. हे अतिशय महत्वाचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्याला थोडंसं विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर 20वा आर्टिकल जे आहे अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. जोपर्यंत अपराध हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत दोषसिद्धी होत नाही, तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला हे संरक्षण घटनेने या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे त्याचं ते व्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी जपलेलं आहे. त्यानंतर 21वा आर्टिकल हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण दिलेलं आहे. देशामध्ये आपण 2014 ते 15 पासून पाहतो आहोत की कोणी काय खावं, काय नेसावं आणि कसं राहावं हे एखादं संघटन काय करतंय ते ठरवतंय. आणि जर विपरीत असं कोणी वागलं तर ते काय डायरेक्ट हल्ला करण्याला सुद्धा ते कमी पाहत नाहीत. तर हे अशा पद्धतीचं स्वातंत्र्य नाही. तुम्हाला काय खायचंय, काय नेसायचंय, कसं राहायचं हे तुम्ही ठरवायचंय, पण त्याच्यामध्ये कुठेही आपल्या देशातला जी कायदा व्यवस्था आहे याचा कुठेही भंग झाला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला राहायचंय, आपल्याला अभिव्यक्त व्हायचंय. म्हणजेच तुम्हाला काय आहे की स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य सुद्धा याचं संरक्षण घटनेने या 21व्या आर्टिकल मध्ये दिलेलं आहे. 21 मध्ये शिक्षणाचा हक्क सुद्धा दिलेला आहे. राईट टू एज्युकेशन जो आहे हा राईट टू एज्युकेशन हा 21 मधून आलेला आहे. ज्यांनी घटना निर्माण केली त्या घटना निर्माणकर्त्याला सुद्धा या देशामध्ये शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं, म्हणूनच त्यांनी काय केलेले अशी तरतूद करून ठेवलेली आहे की माझ्या पुढच्या पिढीला अशा पद्धतीचा शिक्षणापासून कोणी वंचित राहिले नाही पाहिजे, आणि त्याची संपूर्णपणे तरतूद घटनाकारांनी काय केलेली आहे या घटनेमध्ये केलेली आहे. म्हणूनच आपल्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आर्टिकल 21 मध्ये शिक्षणाचा हक्क सुद्धा आपल्याला दिलेला आहे. विविक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासूनचं संरक्षण हे घटनेचा 22वं हे आर्टिकल आपल्याला देते. त्यानंतर शोषणाविरुद्धचे हक्क, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, हे आपल्याला आर्टिकल 23 आणि 24 मध्ये पाहायला मिळतात. माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई केलेली आहे. माणसांचा अपव्यापार, आपण व्यापार जाणतो, व्यापार, आणि जर तो चुकीच्या पद्धतीने केला तर त्याला आपण काय म्हणतो अपव्यापार. आता अशा पद्धतीचा अपव्यापार म्हणजे कोणाचा, माणसांचा, म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग नावाची जी समस्या आपण म्हणतो ती समस्या म्हणजे माणसांचा अपव्यापार. म्हणजे कशा आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी त्याच्या अगोदर म्हणजे या ठिकाणी गुलामगिरी नावाची व्यवस्था होती. भारतातच नव्हे जगातील अनेक क्षेत्रांमध्ये ही गुलामगिरी होती. तर ज्या पद्धतीने आपण दुकानामध्ये एखादी वस्तू घेण्यासाठी पैसे देतो त्या पद्धतीने माणसांचा व्यापार व्हायचा. स्वातंत्र्यापूर्वी अशा पद्धतीने व्यापार व्हायचा. तर अशा पद्धतीने माणसांचा अपव्यापार, त्यांच्या कुठल्याही अवयवांचा अपव्यापार हे देशात सक्त त्याची मनाई केलेली आहे. आणि वेठबिगारी जे आहे, वेठबिगारी यांना सुद्धा मनाई केली. वेठबिगारी म्हणजे काय की तुमच्या कामाचा मोबदला तुम्हाला योग्य मिळाला पाहिजे. समजा दिवसभर एखादा मजूर काम करतोय आणि त्याची मजुरी ठरवून दिलेली आहे 800 रुपये, पण 800 रुपयाच्या ऐवजी तो ठेकेदार त्याला 500 रुपये देतोय. म्हणजे तो काय करतोय, त्याच्याकडून वेठबिगारी करून घेतोय. 8 तासांच्या ऐवजी तो 12 तास काम करून घेतोय, म्हणजे वेठबिगारी झाली. समजा 12 तास ठरलेले आहेत तर तो 18 तास काम करून घेतोय, म्हणजे वेठबिगारी झालेली आहे. तर अशा पद्धतीने माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना घटनेने या ठिकाणी मनाई केलेली आहे आर्टिकल 23 मध्ये, म्हणजे शोषणा विरुद्धचे हक्क.
म्हणजे अशा पद्धतीचं शोषण कोणीही करू शकत नाही. 24वा आर्टिकल सांगते कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. वय वर्ष 14 पर्यंत जी मुलं असतात यांचं संपूर्णपणे हे वय असतं शिक्षण घेण्याचं वय असतं. तर अशा मुलांना कोणत्याही कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यामध्ये या घटनेने या ठिकाणी मनाई केलेली आहे. याचा अर्थ असा नव्हे की घरातली जे काही कामं जर सांगितली, काही मुलं ऐकतात आणि मला शाळांमधून असा प्रश्न बरेच शाळांमध्ये केला की सर मला आता आई वडील मला कामं सांगतात म्हणजे आता ते घटनाबाह्य काम करतात का किंवा त्यांना शिक्षा झाली पाहिजे का? तर नव्हे. तर घरातली कामं ही काय शिस्त लावण्यासाठी काही गोष्टी पेरेंट्स सांगत असतात. जर कोणी विद्यार्थी आज हा कार्यक्रम ऐकत असेल तर त्यांच्यासाठी मी सांगतोय. तर कारखाने इत्यादींमध्ये बालकांना म्हणजे त्यांच्याकडून बलाश्रम म्हणजे बळाने त्यांच्याकडून काम करून घेणं हे चालणार नाही. त्याला घटनेने मनाई केलेली आहे. तर अशा पद्धतीने शोषणाविरुद्धचे जे काही हक्क आहेत त्यात 23 आणि 24वा आर्टिकल हे दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला धर्म स्वातंत्र्याचे हक्क सुद्धा घटनेमध्ये पाहायला मिळतात. आर्टिकल 25 ते 28 मध्ये आपल्याला हे घटनेचे धर्म स्वातंत्र्याचे हक्क पाहायला मिळतात. 25वा आर्टिकल सांगते आपल्याला सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार. तुमच्या सदसद विवेक बुद्धीला जो पटेल, जो पूजापाठ पटेल तो तुम्ही करा, जो धर्म पटेल तो तुम्ही करा, त्याचं मुक्त प्रकटीकरण करा, आचरण करा, प्रचार करा. पण हे सगळं घटनेमध्ये राहून, घटनाबाह्य तुम्हाला कुठलंही असं आचरण करायचं नाही. तर अशा पद्धतीने हे 25वा आर्टिकल सांगते. 26वा आर्टिकल धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य हे घटनेचं 26वा आर्टिकल सांगते. 27वा आर्टिकल एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य. याचा अर्थ असा नव्हे की सरकार तुमच्याकडून धर्मासाठी एखाद्या धर्माच्या विकासासाठी टॅक्स जमा करेल किंवा कर संकलन करेल, हा त्याचा अर्थ नव्हे. हा एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचं जे काही स्वातंत्र्य आहे याचा अर्थ हा सरकारसाठी नाहीये. तर हा तुमचा हा मूलभूत हक्क हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. विविक्षित शिक्षण संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. विविक्षित म्हणजे काही पर्टिक्युलर अशा शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचं सुद्धा स्वातंत्र्य. किंवा त्या ठिकाणी जो पूजापाठ चालतो, समजा आता बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल आहे त्या ठिकाणी वंदना घेऊ शकतात किंवा जे मुस्लिम काही उर्दू शाळा आहेत त्या ठिकाणी त्यांचा जो काही अभ्यासक्रम आहे तो त्या ठिकाणी शिकवू शकतात किंवा जे हिंदू महासभाचे काही विद्यापीठ किंवा त्यांची कॉलेजेस शाळा आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने पूजापाठ वगैरे घेतात. पण हे सरकारी शाळांमध्ये चालणार नाही. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यामध्ये अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचे 29व्या आर्टिकल नुसार काय केलेलं आहे संरक्षण केलेलं आहे. म्हणजे अल्पसंख्याक देशामध्ये बराचसा वर्ग हा अल्पसंख्याक म्हणजे धार्मिक दृष्ट्या अल्पसंख्याक आहे, प्रांतीय दृष्ट्या अल्पसंख्याक आहे, भाषिक दृष्ट्या अल्पसंख्याक आहे. अशा अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण या घटनेच्या 29व्या आर्टिकल नुसार केलेलं आहे. 30व्या आर्टिकल मध्ये अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क. म्हणजे जी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल म्हणतो आपण किंवा उर्दू शाळा आहेत यांचं संस्था स्थापन करण्याचा जो हक्क आहे हा कुठून आलेला आहे? आर्टिकल 30 मधून आलेला आहे. हा अल्पसंख्याक वर्गासाठी आलेला आहे. आणि 31वा आर्टिकल हे निरसित याचा अर्थ रिपील्ड लॉ, रद्द केलेलं कलम. घटना जी आहे ती घटना याचं स्ट्रक्चर हे कधीही चेंज होणार नाहीये. 395 आर्टिकल आहेत, 395 दिसणार आहेत आपल्याला. त्यातून एखाद्या घटनेतून एखादं कलम जर रद्द केलेलं असेल तर त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये रिपील्ड लॉ येईल आणि मराठीमध्ये त्या ठिकाणी निरसित असं लिहिलेलं असतं. असं 31वा आर्टिकल या ठिकाणी निरसित या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर विवेक्षित कायद्यांची व्यावृत्ती ही घटनेच्या 31 क ख ग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. संपदाचे संपादन इत्यादींकरिता तरतूद करणाऱ्या कायद्याची व्यावृत्ती, विवेक्षित अधिनियम विनियम विधिग्राह्य करणे, विवेक्षित निर्देशक तत्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती आणि 31 ग निरसित केलेला आहे. त्यानंतर संविधानिक उपाययोजनेचे हक्क यामध्ये 32वा आर्टिकल हे अतिशय महत्वाचं आर्टिकल. 19वा एक आपण पाहिलं आणि आता हे 32वा आर्टिकल ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा गाभा म्हटलेला आहे, घटनेचा आत्मा सुद्धा आपण याला म्हणू शकतो. हे 32वा आर्टिकल एवढं महत्वपूर्ण का आहे? तर या भागाने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता या ठिकाणी उपाय केलेले आहेत. म्हणजे तुमच्या जर कोणत्याही व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवरती जर बाधा येत असेल, निर्बंध येत असतील, कोणता व्यक्ती, कोणतं शासन, कोणतं संस्था जर त्याच्यावरती म्हणजे घाला घालत असेल किंवा निर्बंध आणत असतील तर ती व्यक्ती त्याला 32वा आर्टिकल नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा
या ठिकाणी अधिकार दिलेला आहे. या अंतर्गत मूलभूत हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंतीपूर्वक दाद मागण्याची हमी या आर्टिकल नुसार देण्यात आलेली आहे. म्हणूनच हे आर्टिकल अतिशय महत्वाचं आर्टिकल आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे या मूलभूत हक्कांच्या पूर्ततेसाठी प्राधिलेख काढू शकते. दुसऱ्या ह्याच्यात काय केलेलं आहे, सर्वोच्च न्यायालय त्यांच्याकडून मूलभूत हक्कांचे या ठिकाणी नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण व्हावं यासाठी ते प्राधिलेख काढू शकतो. हे प्राधिलेख 5 प्रकारचे प्राधिलेख आहेत. एक हेबियस कॉर्पस म्हणजे देहपोस्थिती, म्हणजे पहा आपण अटक केल्यानंतर कुठल्याही पोलिसांनी जर एखाद्या व्यक्तीला अटक केलं तर 24 तासामध्ये त्याला कोर्टासमोर हजर करावं लागतं. म्हणजेच काय, देहोपस्थिती हेबियस कॉर्पस नुसार. 2 मध्ये काय की प्रोहिबिशन म्हणजे प्रतिबंध करणे. एखादी गोष्ट जर प्रतिबंधित करायची असेल कोर्टाकडून की बाबा अशा पद्धतीने जर तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरती गदा येऊ शकते, तर अशा पद्धतीने प्रतिबंध सुद्धा सर्वोच्च न्यायालय प्राधिलेख काढू शकतो. प्रतिबंधाचा को वॉरंटो म्हणजे कोणत्या अधिकाराने केला असं विचारणा करू शकतो. समजा एखादं सरकार कोणता नियम बनवत असेल आणि तो जर मूलभूत हक्कांच्या विसंगत असेल तर कोर्ट विचारू त्या ठिकाणी 2.3 नुसार कोणत्या अधिकाराने हे केलं हे विचारू शकतं. आणि 2.4 नुसार मॅन्डमस म्हणजे महादेश परमादेश हे सर्वोच्च न्यायालय काढू शकतो. त्यानंतर सिटी ओरोरा आहे म्हणजे प्रकर्षाने असे प्रमाणित करण्यात येते की ज्याला आपण म्हणतो. अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालय या मूलभूत हक्कांच्या पूर्ततेसाठी प्राधिलेख काढू शकतो. असे प्राधिलेख काढण्याचा अधिकार म्हणजे प्राधिलेख काढण्याचे अधिकार सुद्धा हे सर्वोच्च न्यायालयाच्या 32 नुसार आणि कलम नंबर 226 नुसार उच्च न्यायालयाला या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे उच्च न्यायालय सुद्धा अशा पद्धतीचे हे प्राधिलेख काढू शकतात. कलम 32 चा उद्देश मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावी, कमी खर्चात, जलद, हमीयुक्त व संक्षिप्त उपाययोजना उपलब्ध करून देणे हा आहे. कलम 32 मधील हक्क बजावण्यासाठी आधी मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले असले पाहिजे. तर अशा पद्धतीने जर 32वा आर्टिकल नुसार जर आपण त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात जर जात असेल तर त्या ठिकाणी आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालेलं असेल त्यावेळेसच तुम्ही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकता. अशा पद्धतीने याचं विश्लेषण आहे. तर म्हणून हे 19 आणि 32वा जे आर्टिकल आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 33वा आर्टिकल या भागाने प्रदान केलेले हक्क हे सेना इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार दिलेला आहे. 34वा आर्टिकल एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाने प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध. त्यानंतर 35वा आर्टिकल या भागाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरिता विधिविधान. म्हणजे आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 आपण मूलभूत हक्क या ठिकाणी पाहिलेले आहेत. थोडस जलद मी करत आहे कारण मला जो टाइम दिलेला आहे 1 तासाचा टाइम दिलेला आहे, म्हणून थोडस मी काय करत आहे हा कार्यक्रम जलद करत आहे. त्यानंतर भाग 4 हा राज्य धोरणांची निर्देशक तत्व ज्याला डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आपण म्हणतो डीपीएस. या राज्य धोरणांची निर्देशक तत्वांमध्ये काय दिलेलं आहे तर शासनाने म्हणजे सरकार, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी काय केलं पाहिजे नागरिकांसाठी, म्हणजे राज्यांची काय कर्तव्य नागरिकांसाठी आहेत ही सगळी कर्तव्य या ठिकाणी भाग 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात राज्य धोरणांच्या निर्देशक तत्वांमध्ये. म्हणजे सगळ्या गाईडलाईन तुम्हाला संविधानाने आखून दिलेल्या आहेत. ह्या गाईडलाईन नुसार जरी प्रत्येक पक्षाने किंवा प्रत्येक शासनाने जर या ठिकाणी कार्य केलं तर आपला देश नक्कीच एक समृद्ध असा देश घडू शकतो, महासत्ता आपला देश होऊ शकतो. या ठिकाणी राज्य धोरणांच्या निर्देशक तत्वांमध्ये कलम 36 ते कलम 51 मध्ये 36 ही व्याख्या केलेली आहे. जी व्याख्या 12व्या आर्टिकल मध्ये केलेली आहे तीच व्याख्या या ठिकाणी 36व्या आर्टिकल मध्ये केलेली आहे. 37व्या आर्टिकल सांगता या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे, म्हणजे या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे हे कोणाला निर्देशक म्हणजे गाईडलाईन कोणाला दिलेले आहेत, ह्या शासनाला दिलेले आहेत गाईडलाईन. म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे ही तत्व लागू केली पाहिजेत. ठीक आहे ना, ही तत्व कोणी लागू केली पाहिजेत, शासनाने लागू केली पाहिजेत. पण शासन काय करतं, शासन अंडरलाईन ह्या वाक्याला करतं की बाबा ही तत्व लागू करण्यासाठी आम्ही म्हणजे कटिबद्ध नाहीये, म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही, नागरिक कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. हा एवढा ब्रॅकेट मधला जो भाग आहे तेवढा फक्त ते लक्षात ठेवतात, पण हे लक्षात ठेवत नाही की या भागात अंतर्भूत असलेली तत्व त्यांना लागू करायची आहेत. म्हणून तर ही निर्देशक तत्व या ठिकाणी भाग 4 मध्ये दिलेले आहेत. आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काय ते देतात की आम्ही रस्ते तयार करणार,
आम्ही संडास बांधून देणार, आम्ही त्या ठिकाणी पाण्याच्या लाईन त्या ठिकाणी लावून देणार. अहो हे तर करायचंच आहे, पण तुम्हाला ही जी काही निर्देशक तत्व दिलेली आहेत, ही निर्देशक तत्व तुमचा खरा जाहीरनामा आहे. हा जाहीरनामा जोपर्यंत कुठलंही सरकार अंमलबजावणी याच्यावरती करत नाही, तोपर्यंत आपल्या देशामध्ये जो शाश्वत जो विकास म्हणतो आपण, जे लोककल्याणकारी राज्य आहे, हे प्रस्थापित होऊ शकत नाही. तेच 38वा आर्टिकल सांगते आपल्याला, राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. अशा पद्धतीची समाज व्यवस्था त्याला राज्याने तयार करायची आहे की ती लोककल्याणकारी असायला पाहिजे. धार्मिक वाद निर्माण करून ही लोककल्याणकारी किंवा संवर्धन करणारी अशी समाज व्यवस्था या ठिकाणी प्रस्थापित होऊ शकते का? तर बिलकुल होऊ शकत नाही. आणि हेच धार्मिक राजकारण हे स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी आपल्या देशामध्ये प्रत्येक सरकार या ठिकाणी करत आलेलं आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, 38वा आर्टिकल याची अंमलबजावणी कधीही केलेली दिसत नाही. राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, अशा पद्धतीची समाज व्यवस्था, लोककल्याणकारी समाज व्यवस्था ही 38वा आर्टिकल सांगते की प्रस्थापित करायला पाहिजे. कोणी? शासनाने करायला पाहिजे, त्या राज्याने. स्टेट याचा अर्थ संपूर्ण केंद्र सरकार, संपूर्ण तो युनियन स्टेट असा येतो. राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विविक्षित तत्वे. 39वा आर्टिकल काय सांगते की राज्याने तिचे धोरण जे अनुसरण करायचं आहे त्याची या ठिकाणी विविक्षित तत्वे या 39 आर्टिकल मध्ये त्यांना आखून दिलेली आहेत. 39 क नुसार समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य हे कोणी केलं पाहिजे? राज्य सरकारने. हे प्रत्येक नागरिकाला समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य हे 39 क नुसार दिलं गेलं पाहिजे. 40वा आर्टिकल सांगते ग्रामपंचायतींचे संघटन. ग्रामपंचायतींचे जे काही संघटन होतंय हे संपूर्णपणे 40वा आर्टिकल नुसार या ठिकाणी होतंय. त्यानंतर 41वा आर्टिकल कामाचा, शिक्षणाचा आणि विविक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क. म्हणजे तुम्हाला शिक्षण तर दिलं पाहिजेच. शिक्षण प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला हे राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून हे दिलं गेलंच पाहिजे. शिक्षण दिल्यानंतर प्रत्येक त्या शिक्षित म्हणजे नागरिकाला, ज्याने शिक्षण पूर्ण केलेले आहे त्या प्रत्येक नागरिकाला कामाचा त्या ठिकाणी काम उपलब्ध करून देण्याची सुद्धा जबाबदारी ही राज्य शासनाकडे किंवा केंद्र सरकारकडे आहे. जर एखादा शिक्षण त्याला पूर्ण करता आलं नाही तर रोजगार त्याला निर्माण करून देणे, म्हणजे ज्या रोजगार हमी योजना वेगवेगळ्या येतात त्या आर्टिकल 41 नुसारच येत आहेत. ते काय आपल्यावरती कुठलंही सरकार असं उपकार करत नाही. त्यांची नावं लावतात फक्त ते की वेगवेगळ्या राज्यकर्त्यांची त्या ठिकाणी रोजगार हमी योजनांना नावं लावली जातात आणि त्यांच्या नावाखाली त्या रोजगार योजना त्या ठिकाणी हे काय 41वे आर्टिकल नुसार हे सगळं शासनाची ही जबाबदारी आहे म्हणून ते करतात. 42वा आर्टिकल काय सांगते? कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसूती विषयक सहाय्य यांची तरतूद. तुम्हाला काम दिलेलं आहे, रोजगार दिलेला आहे, याचा अर्थ असा नव्हे की तुमची त्या ठिकाणी पिळवणूक होणार आहे. त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी न्यायभाव व मानवीय परिस्थिती असली गेली पाहिजे. ती मानवते त्या ठिकाणी असली पाहिजे. काय माईक म्यूट करावा, मला आवाज येतो. तर मानवीय परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. प्रसूती विषयक सहाय्य यांची तरतूद 42वा आर्टिकल मध्ये केलेली आहे. 43वा आर्टिकल कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. म्हणजे जे कामगारांना सॅलरीज, पेमेंट्स जे मिळतात किंवा एम्प्लॉयमेंट सेक्शन ट्रेड युनियन सारखं किंवा बोनस वगैरे मिळतात, ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या संपूर्णपणे ह्या कामगारांना या 43व्या आर्टिकल मधून ते आपल्याला उपलब्ध होत आहेत. म्हणजे कुठलीही कंपनी किंवा एखादं फर्म किंवा सरकार आपल्याला वेतन देते, हे वेतन कोणत्या आर्टिकल नुसार देते? संविधानातल्या 43व्या आर्टिकल नुसार देते. 43 क उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. कामगारांचा सहभाग आपण पाहतो, युनियन्स असतात वेगवेगळ्या कामगारांच्या. त्या कामगारांच्या युनियन्स ह्या का असतात? त्यांना अधिकार कोणी दिलेले आहेत? तर या संविधानाच्या 43 क याने अधिकार या ठिकाणी दिलेला आहे, घटनेने अधिकार दिलेला आहे. 43 क मध्ये उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, याला राज्य सरकार कुठेही आडकाठी घालू शकत नाही. 43 ख नुसार सहकारी संस्थांचे प्रवर्तन, नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता ही 44वा आर्टिकल आहे. त्यानंतर 45वा आर्टिकल 6 वर्षाखालील मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची तरतूद. जे बालवाडीत, अंगणवाडीत जी मुलं जातात त्या मुलांच्या शिक्षणाचे आणि संगोपनाची संपूर्णपणे जबाबदारी ही कोण घेते? राज्य सरकार घेते. 46वा आर्टिकल अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक
यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन. म्हणजे SC, ST आणि OBC यांचं हितसंवर्धन कसं करायचंय? 2 गोष्टींमध्ये, शैक्षणिक आणि आर्थिक. म्हणजे तुमचं एज्युकेशन याच्यात सुद्धा तुमची ग्रोथ झाली पाहिजे आणि तुमची आर्थिक इकॉनॉमिक सुद्धा ग्रोथ झाली पाहिजे. हे कोणी पाहिजे? शासनाने पाहिजे. कोणत्या घटकांसाठी? अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांच्यासाठी. हे आर्टिकल 46 यानुसार आपल्याला वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आपल्याला सरकारकडून त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. म्हणून आपल्याला 46 आर्टिकल नुसार शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन हे सरकारची जबाबदारी आहे. त्यानंतर 47 आर्टिकल पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे. आपण बरेचसे कार्यक्रम पाहतो. या ठिकाणी जो वर्ग किंवा जे नागरिक या ठिकाणी हे जमा झालेले आहेत, हा कार्यक्रमाला उपस्थित जे आहेत, हे सर्व नागरिक हे जागृत नागरिक आहेत आणि या सगळ्यांना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय आहे हा सगळ्यांनाच माहिती असेल. असं या ठिकाणी जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी असा एकही व्यक्ती नसेल की त्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय आहे हे माहिती नसेल. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याचा क्रायटेरिया काय आहे? तर आरोग्य म्हणजे राहणीमान, त्या ठिकाणी त्या देशातल्या नागरिकांचं राहणीमान, त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण आणि स्वास्थ्य, हे 3 क्रायटेरिया आहेत. हे 3ही क्रायटेरिया आपल्याला ह्या राज्य धोरणांच्या निर्देशक तत्वामध्ये पाहायला मिळतात. बरोबर. आणि हे सोडून अजून काही क्रायटेरिया सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे सामाजिक न्यायाची सुद्धा भावना आपल्याला याच्यातून दिसते, स्वातंत्र्याची भावना याच्यातून आपल्याला दिसते. तर हे जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे याचे जे 3 क्रायटेरिया आहेत ते ऑलरेडी आपल्या संविधानामध्ये आहेत. आणि हा क्रायटेरिया कधी लागू झाला? 1991 नंतर लागू झाला. म्हणजे जगासमोर डॉक्टर अमर्त्य सेन आणि मेहबूब उल हक यांनी जो रिसर्च केला, त्या रिसर्च मधून हे 3 जे काही घटक आहेत हे घटक त्यांनी जगासमोर मांडले आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही देशाचा जर मानवीय निर्देशांक जो आहे, मानव विकास निर्देशांक आहे, तो जर ठरवायचा असेल तर ही 3 मूल्ये आपण तपासली पाहिजेत. आणि ही 3 मूल्ये आपण काय पाहतोय? पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. हे जर व्यवस्थित प्रत्येक शासनाने, प्रत्येक सरकार आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर जे आले त्यांनी जर व्यवस्थित याच्यावरती कार्य केलं असतं तर आताची जी काही कंडिशन आहे, कोरोनाची जी काही कंडिशन आहे, म्हणजे हॉस्पिटल्स मध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट्स मिळत आहेत, आपण पाहतो आहोत किती हॉस्पिटल्स कमी पडतायत, कशा पद्धतीने आपल्या ह्या आरोग्य व्यवस्थेची म्हणजे त्या ठिकाणी संपूर्णपणे दुरावस्था झालेली आहे. ही प्रकर्षाने ह्या कोरोना कंडिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर ह्या 47 आर्टिकल नुसार त्यावेळेस जर ह्या शासनाने व्यवस्थित जर कार्य केलं असतं तर आपला पोषणमानही व्यवस्थित राहिला असता, राहणीमानही उंचावलं असतं आणि सार्वजनिक आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहिलं असतं आणि एकूणच आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानवीय विकास निर्देशांक सुद्धा चांगला राहिला असता. आपल्याला मानव विकास निर्देशांक म्हणजे 189 जे राष्ट्र आहेत संपूर्ण जगातली, त्या 189 राष्ट्रांपैकी आपला क्रमांक 129वा क्रमांक आहे. म्हणजे एवढा लाजिरवाणा आपला क्रमांक आहे. त्यानंतर 48वा आर्टिकल संविधानाचं सांगतंय कृषी व पशुसंवर्धन यांचे सुसूत्र व्यवस्था लावणे. कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे. घटनेमध्ये पहा प्रत्येक विषयाचा या ठिकाणी अंतर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक क्षेत्र म्हणजे विज्ञान म्हणा, कृषी म्हणा, पर्यावरण म्हणा, प्रत्येक क्षेत्र या ठिकाणी याच्यावरती फोकस केलेला आपल्याला आपल्या संविधानामध्ये पाहायला मिळतो. 48 क नुसार पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे हे 48 क या ठिकाणी हे कोणाचं कर्तव्य आहे? राज्य सरकारचं कर्तव्य आहे. त्यानंतर राष्ट्रीय महत्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण हे 49 नुसार राज्य सरकारची जबाबदारी आहे. न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे 50व्या आर्टिकल नुसार आहे आणि 51 आर्टिकल हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा ज्या पद्धतीने हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे त्या पद्धतीने नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे. मग हे आपलं कर्तव्य आपण कसं पार पाडू शकतो? अंतर्गत आपण सलोखा ठेवून आपण पार पाडू शकतो. अशा पद्धतीने आपण 12 आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 आपण काय पाहिले? मूलभूत हक्क पाहिले. त्यानंतर आर्टिकल 36 ते आर्टिकल 51 काय पाहिले आपण? राज्य धोरणांची निर्देशक तत्व जे भाग 4 मध्ये आहेत. राज्य धोरणांची निर्देशक तत्व.
आता आपण आपले मूलभूत हक्क पाहिले, शासनाने आपल्यासाठी काय करायचंय, म्हणजे शासनाची काय कर्तव्य आहेत नागरिकांप्रती ती आपण पाहिली भाग 4 मध्ये. पण आता नागरिकांची, सिटीजन्स यांची काय कर्तव्य आहेत ही सुद्धा संविधानाने आखून दिलेली आहेत. ही कर्तव्य आपण आता पाहूयात भाग 4 मध्ये, ज्याला आपण फंडामेंटल ड्युटीज असं म्हणतो, मूलभूत कर्तव्य असं म्हणतो. ही मूलभूत कर्तव्य घटनेच्या भाग 4 मध्ये 51 क ह्या आर्टिकल मध्ये दिलेली आहेत. 10 प्रकारची ही कर्तव्य, 2002 मध्ये एक अजून कर्तव्य ऍड झालं म्हणून 11 प्रकारची ही कर्तव्य, ही मूलभूत कर्तव्य नागरिकांची आहेत. संविधानाचे पालन करणे आणि तत्प्रणीत आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण राष्ट्रगीत घेतलं. आपण राष्ट्रगीताचा तर आदर एकदम लहानपणापासून, जसं आपण बालवाडी अंगणवाडीत जातो तेव्हापासून आपल्याला शिकवलंय की राष्ट्रध्वजाचा अपमान करायचा नाही, राष्ट्रगीताचाही अपमान करायचा नाही. आपण सावधान स्थितीत थांबलो तर आपण अजिबात हालतही नाही, म्हणजे आपण काय करतो त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा आदर करतो. पण हे आपल्याला कधी शिकवलंय का की संविधानाचं सुद्धा पालन करायचंय? म्हणजे किती सिलेक्टिव्ह असं या ठिकाणी शिक्षण आपल्या शिक्षण व्यवस्थेत सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे बा. संविधानाचे पालन करणे हे प्रथम कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाचं. संविधान काय आहे हे मुळातच लोकांना समजत नाहीये, मुळातच विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचत नाहीये. म्हणूनच आज आपण पाहतो की कितीतरी सामाजिक अशा समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आणि या सामाजिक समस्यांचं खरोखर आपल्याला जर निवारण करायचं असेल तर हे संविधान जे आहे, भारताचं श्रेष्ठ असं संविधान, हे प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक नागरिकाला हे समजून सांगणं गरजेची आता काळाची गरज आहे. म्हणून संविधानाचे पालन करणे हे प्रथम कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाचं, हे प्रथम कर्तव्य आहे. आणि तत्प्रणीत आदर्श व संस्था, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांचा आदर आपल्याला करायचा आहे. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली, त्या उदात्त आदर्शाची आपल्याला जोपासना करायची आणि तो आदर्श जोपासना करून त्याचे अनुसरण आपल्याला करायचं आहे. आपलं स्वातंत्र्य जे मिळाले आहे आपल्याला एका रात्रीच मिळालेलं नाहीये. इंग्रज सरकारने 14 ऑगस्ट 1947 रोजी एक मीटिंग घेतली आणि त्यांनी ठरवलं की भारत सरकारला आजपासून आपल्याला काय करायचंय, भारताला आपल्याला स्वातंत्र्य द्यायचंय. असं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. त्या स्वातंत्र्यासाठी एक मोठा लढा या ठिकाणी उभा राहिलेला होता. आणि ह्या लढ्याला त्यावेळेस तुम्ही जर पाहिलं, त्याचा अभ्यास जर आपण केला स्वातंत्र्य लढ्याचा, तर खूप मोठा आदर्श होता. ते स्वातंत्र्य सेनानी होते, चांगला आदर्श घेऊन त्यांनी तो लढा त्या ठिकाणी निर्माण केलेला होता. बाबासाहेबांनी सुद्धा हा स्वातंत्र्य लढा, याच्यात प्रत्येक आपला जो शोषित पीडित जो घटक आहे याला सुद्धा व्यवस्थित चांगलं स्वातंत्र्य मिळावं, स्वातंत्र्यानंतर त्याची कुठेही कुचंबना होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, त्या पद्धतीने तरतुदी या संविधानामध्ये करून ठेवल्या. म्हणून आपल्याला हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, हे स्वातंत्र्य हे शाश्वत स्वातंत्र्य आपल्याला हे काय करायचं, याचं संवर्धन करायचं, याचं संरक्षण करायचं आहे. याचा जो लढा जो आहे, याचा जो आदर्श आहे, हा आदर्श आपल्याला त्याला जोपासून ठेवायचा आहे आणि त्याचं आपल्याला अनुसरण करायचं आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला नाही पाहिजे, हे आपल्याला हे कर्तव्य सांगते. नाहीतर लोक काय करतात की बाबा मला जसं पाहिजे तसं वागेल, माझ्या मनाला जसं पाहिजे तसं बोलेल, अशा पद्धतीने लोक ह्या स्वातंत्र्याचा काय गैरअर्थ काढतात. अशा पद्धतीने आपल्याला राहायचं नाहीये. आपल्याला आपल्या ह्या स्वातंत्र्याला व्यवस्थित टिपायचंय. जर आपण हे टिकवलं नाही आणि परत जर आपण पारतंत्र्यात गेलो तर पुन्हा बाबासाहेब येणार नाहीयेत असं श्रेष्ठ संविधान निर्माण करायला. तर हे राष्ट्रीय आपल्याला जी आपली जबाबदारी आहे की आपलं स्वातंत्र्य आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. आवाहन केले जाईल, भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत राखणे व त्याचे संरक्षण करणे, हे तिसरं आपलं कर्तव्य आहे. भारताची सार्वभौमता, सार्वभौम म्हणजे काय, कोणत्याही परकीय शक्तीचे आपल्यावरती शासन नसले, म्हणजे आपण काय आहोत, सार्वभौम आहोत. भारत हा बुद्धाच्या काळामध्ये सार्वभौम होता, भारत सम्राट अशोकाच्या काळामध्ये सार्वभौम होता. तर ही भारताची सार्वभौमता, भारताची एकता, भारताची एकात्मता आपल्याला काय करायची, उन्नत राखायची व त्याचं आपल्याला काय करायचंय, संरक्षण करायचंय. ही प्रत्येक नागरिकाची, माझी स्वतःची ही जबाबदारी आहे. ते प्रत्येक नागरिकाने आपल्याला ठरवलं पाहिजे, मनाशी पुनगा घातली पाहिजे. त्यानंतर आवाहन केले जाईल तेव्हा देशाचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे. आजकाल आपण पाहतोय राष्ट्रीयाचे म्हणजे राष्ट्ररक्षण, राष्ट्राचं संरक्षण, राष्ट्रीय सेवा याचे विपरीत अर्थ काढले जात आहेत. हातात काठ्या घेतात, हातात बंदुका घेतात, हातात शस्त्र घेतात आणि राष्ट्रीय सेवा बजावतात. अशी पण काही मंडळी आहेत, असे काही घटक आहेत, असे काही संघ आहेत. ही राष्ट्रीय सेवा नव्हे. अंतर्गत सलोखा जपणे, इंटर कम्युनिटी अँड इंट्रा कम्युनिटी, तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं ठेवणं गरजेचं आहे. जर आपण हे अंतर्गत सलोखा आपण जर चांगला ठेवला नागरिकांनी,
तर आपण नक्कीच आपल्या देशाचं संरक्षण करत आहोत. आपण आपली राष्ट्रीय सेवा बजावत आहोत. हा मूलभूत आपल्याला काय आहे, हा विचार आपल्या मनामध्ये आपण रुजवला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण आपली राष्ट्रीय सेवा बजावली पाहिजे. राष्ट्रीय सेवा बजावण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला हिरावून नाही घ्यायचंय. दुसऱ्या व्यक्तीवरती आपल्याला अत्याचार नाही करायचे. दुसऱ्या व्यक्तीला आपण काठीने मारायचं नाहीये. अशा पद्धतीचं म्हणजे संरक्षण नाही करायचं आपल्याला. अशा पद्धतीची ही राष्ट्रीय सेवा नाहीये. दुसऱ्यांना द्वेष भावाने आपण पाहायचं, ही राष्ट्रीय सेवा नाही. आवाहन केले जाईल तेव्हा देशाचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे. देश हे राष्ट्र प्रत्येक क्षणाला तुम्हाला आवाहन करते, प्रत्येक नागरिकाला आवाहन करते की तुम्हाला ह्या देशाचं, ह्या स्वातंत्र्याचं तुम्हाला रक्षण करायचंय आणि त्या नैतिकतेने आपण हे संरक्षण आपली जबाबदारी समजून आपण केलं पाहिजे आणि आपली ही सेवा, आपली राष्ट्रीय सेवा आपण ही बजावली पाहिजे. हे प्रत्येक नागरिकाने काय केलं पाहिजे, हे आपल्या मनाशी हे ठरवलं पाहिजे. त्यानंतर धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा व भ्रातृभाव वाढीला लावणे. भ्रातृभाव, बंधुता, फ्रेटर्निटी, भ्रातृभाव वाढीला लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे. ज्या प्रथा आपण सोडून दिलेल्या आहेत, पण अजूनही काही भागांमध्ये आपण पाहतो स्त्रियांवरती अतोनात असे अत्याचार होतात. तर ह्या स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा आपण काय केल्या पाहिजेत, ह्या सोडून दिल्या पाहिजेत. हेच हे आपल्याला कर्तव्य हे सांगत आहे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून तो जतन करणे. भारताची जी संस्कृती आहे, ही संस्कृती आपण जर भारताची संस्कृती व्यवस्थित पाहिली तर 5000 वर्षांचा इतिहास आहे आपल्या देशाचा, आपल्या भारत देशाचा. त्या 5000 वर्षामध्ये 3 वेगवेगळ्या संस्कृती या ठिकाणी होऊन गेल्या. वैदिक संस्कृती होऊन गेली, त्यानंतर बौद्ध संस्कृती होऊन गेली आणि तिसरी आत्ताची जी काय आहे ही हिंदू संस्कृती आहे. तर अशा 3 संस्कृती आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे आपल्या देशाच्या हा संमिश्र संस्कृतीचा वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे. आता ह्या संमिश्र संस्कृतीमध्ये श्रेष्ठ काय आहे, हे श्रेष्ठ आपल्याला काय करायचंय, आपल्याला घ्यायचंय, याचा अंगीकार करायचा. मग तुम्ही सगळे जाणकार आहात, आपल्या देशामध्ये कोणती संस्कृती श्रेष्ठ होती, काय श्रेष्ठ आहे, ते आपल्याला बरोबर काय करायचंय, ते अनुसरण आपल्याला करायचं आहे. आणि ह्या वारशाचा मोल जाणून तो काय करायचा, आपल्याला जतन करायचंय. जतन करायचंय म्हणजे आपल्याला पुढच्या पिढ्यांमध्ये आपल्याला द्यायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस 22 खंड जे आहेत, त्यातल्या 3ऱ्या खंडामधलं 3रं प्रकरण क्रांती आणि प्रतिक्रांती, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, हा जर पार्ट तुम्ही वाचला तर तुम्हाला ही संस्कृती कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये होती हे सुद्धा समजून जाईल. म्हणजे खरा इतिहास तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही भाषण आहेत त्यांनी लिहून ठेवलेली त्यातून आपल्याला समजेल. अरण्ये, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी या सुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे. अरण्य म्हणजे आपले काही जेवढी जंगलं आहेत ती जंगल, शेजारीच भीमाशंकरचं जंगल आहे. सरोवरे म्हणजे आजूबाजूला आपल्या इथे जे तलाव आहेत ती सरोवर, नद्या व वन्यजीव सृष्टी या सुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करायचंय आपल्याला. आणि रक्षण करून काय करायचं, त्यात सुधारणा करायची. सुधारणा करणे याचा अर्थ नाहीये की आपण त्या नद्यांमध्ये सगळं ते प्लास्टिक डम्पिंग करणं, सगळा कचरा डम्पिंग करणं, अर्थ नव्हे. आपल्याला नद्या कशा सुंदर दिसल्या पाहिजेत, त्याचं निर्मळ जळ आपल्याला कधीही तुम्ही गावाकडे जर गेला आपण तर एखादा झरा असेल त्याचा आपण लहानपणी तुम्ही पाहिलं असेल की लहानपणी आपण स्वतः त्या उंजळीने पाणी हातात घेऊन आपण ते प्यायचो, जिवंत झऱ्याचं पाणी प्यायचो. पण आताच्या नद्यांची तशी स्थिती आहे का, तर तशी स्थिती नाहीये. जर नद्या जर व्यवस्थित नाही राहिल्या तर सृष्टीचा काय समतोल जो बिघडू शकतो. हे सुद्धा आपल्या घटनेमध्ये आपलं हे कर्तव्य हे दिलेलं आहे. प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही, म्हणजे बुद्धांनी जे आपल्याला पंचशील दिलेलं आहे, त्या पंचशिलामध्ये पहिलंच आपलं शील काय आहे, तर प्राणी हत्येपासून अलिप्त राहण्याचे मी काय करतो या ठिकाणी मी प्रतिज्ञा करतो. अशा पद्धतीने आपण ह्या 5 शिलाचं त्या ठिकाणी पालन करतो. त्याच पंचशिलाचं आपण पाहतोय की आपल्या संविधानामध्ये याचा अंतर्भाव केलेला दिसतोय. प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवणे म्हणजे काय करायचंय, कोणत्याही आपल्याला अंधश्रद्धेला बळी पडायचं नाहीये. म्हणजेच आपण काय करतोय, आपल्या सत्सद विवेक बुद्धीने, तर्कयुक्त बुद्धीने आपण राहतोय. मानवतावाद
आणि शुद्ध बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करायचा आहे. मानवतावाद टिकवायचा आहे आपल्याला. आज आपण आजूबाजूला पाहिलं, ज्याच्याकडे पैसा, ज्याच्याकडे प्रॉपर्टी, तोच माझा नातेवाईक, तोच माझा सखा, तोच माझा सोबती, अशी विकृत संस्कृती या ठिकाणी निर्माण होत आहे. अशा विकृत जर संस्कृतीला आपल्याला आपल्या समाज बाह्य करायचा असेल तर आपल्याला मानवतावादावरती फोकस करणं गरजेचं आहे. मानवता आपल्याला केंद्रित करणं गरजेचं आहे. मानवतावाद आपल्याला टिकवायचा आहे. आणि शोधक बुद्धी म्हणजे काय? समाजामध्ये कोणत्या समस्या आहेत त्या आपल्याला शोधक बुद्धीने त्या शोधायच्या आहेत आणि ह्या समस्यांचा आपल्याला शोधून त्यात सुधारणा करायचा आहे. म्हणून तो सुधारणावाद दिलेला आहे. म्हणजे योग्य समाधान आपल्याला करायचं आहे. या एवढ्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीच्या जबाबदाऱ्या आहेत. प्रत्येक व्यक्तीचे हे काही कर्तव्य आहेत. आता ही जर सगळी कर्तव्य प्रत्येक व्यक्तीने जर पाळली तर पहा आपला देश किती छान दिसेल, आपली समाज व्यवस्था किती छान वाटेल. बाहेर गेल्यानंतर कुठलाही वाद आपल्या समाजामध्ये दिसणार नाही. म्हणून आपल्याला ह्या संविधानाचं या ठिकाणी पालन करणे, या संविधान लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं झालेलं आहे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण काय आपल्याला माहिती आहे, सगळे जाणकार आहात तुम्ही. ह्या सर्व सार्वजनिक संपत्तीचं आपल्याला रक्षण करायचंय. हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे म्हणजे काय? काया, वाचा आणि मनापासून आपल्याला हिंसाचा त्याग करायचा आहे. कायाने म्हणजे आपल्या शरीराने तर आपण हिंसा करणार नाहीच, पण त्यासोबत आपण वाचाने सुद्धा आपल्याला अर्वाच्य कोणालाही बोलायचं नाही, शिवीगाळ कोणाला करायचं नाही, द्वेष भावाने कोणाला बोलायचं नाहीये. जर द्वेष भावाने तुम्ही कोणाला बोलत असाल तर ते तुम्ही वाचेने केलेली हिंसा आहे. आणि तुम्ही शरीराने कोणाला मारत नाहीये आणि बाबा तुम्ही दुसऱ्यांना कोणाला काही बोलतही नाहीये, अर्वाच्य बोलतही नाही, पण मनामध्ये सतत जर दुसऱ्यांबद्दल आपण जर अर्वाच्य जर बोलत असाल तर काय होईल की त्या ठिकाणी तुम्ही ती मनाने केलेली हिंसा आहे. येत असेल तर येऊ द्या. राष्ट्र सतत व सिद्धी, राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल. अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे. आता आपल्याला राष्ट्राला जर प्रगत करायचं असेल तर काय करायचं? आपल्याला सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल. अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात आपल्याला पराकाष्ठाचे यश संपादन करायचे. व्यक्तीचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास. व्यक्तीचा विकास म्हणजे तुम्ही कराची चोरी करून म्हणजे टॅक्स चोरी करून तुम्हाला विकास नाही करायचा आहे. ज्या प्रमाणात टॅक्स तुम्हाला द्यायचा आहे तो दिला गेलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करायचंय? आपलाही विकास करायचा आहे. व्यक्तिगत सामुदायिक क्षेत्रात आपल्याला काय करायचंय? कार्यक्षेत्रात विकास करायचा आहे. त्यात आपल्याला यश संपादन करायचं आहे. म्हणजेच आपल्याला राष्ट्राचे सुद्धा या ठिकाणी काय करता येईल? त्याची प्रगती आपल्याला करता येईल, तो समृद्ध घडवता येईल. असंच हे आपल्याला कर्तव्य आपलं दिलेलं आहे. हे प्रत्येक भारतीय नागरिकाची काय आहेत? कर्तव्य. आता 11वं जे कर्तव्य आहे, जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. हे आता नागरिकांचं कर्तव्य करून दिलेलं. वयाच्या 6व्या वर्षापासून तर 14व्या वर्षापर्यंत काय करायचंय? शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. मग तो पालक असेल किंवा जन्मदाता असेल त्यांनी या मुलांना कंपल्सरी शिक्षण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. संविधानाची 86वी दुरुस्ती जी आहे, सुधारणा आहे, अधिनियम 2002 कलम 4 द्वारे हे घालण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण संविधानातला जो लॉक पोर्शन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे भाग 3 मूलभूत हक्क, भाग 4 राज्य धोरणांचे निर्देशक तत्व आणि भाग 4 नागरिकांची कर्तव्य, मूलभूत कर्तव्य आपण पाहिलेली आहेत. हे एक्सप्लेन आपण केलेले आहे. आता संपूर्ण संविधान हे 1 किंवा 2 तासामध्ये आपण समजून सांगणं अशक्य आहे. म्हणून आपण हा लॉक पोर्शन फक्त आता सांगितलेला आहे आणि बाकीचे जे काही भाग आहेत ते बाकीचे भाग या ठिकाणी मी फक्त स्लाइडिंग करेल. हार्डली अर्धा तास लागेल. मी बोलत नाही. अर्धा तास चालेल सर? राहिलेले भाग या ठिकाणी हे स्लाइडिंग होईल. सगळ्यांनी शांतपणे हा स्लाइडिंग होणारे गेलं परत आले त्याला घेऊन कृपया शांतता राखायची आहे. राहिलेले जे भाग आहेत या ठिकाणी स्लाइडिंग होईल.
स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है। संविधान में इन बातों का रखा देखो ख्याल है। जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है। संविधान में इन बातों का रखा देखो ख्याल है। कोई मरे ना भूख प्यास से इसका प्रावधान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान। 5 मिनिटांनी येतो, 5 मिनिटांनी येतो, 5 मिनिटांनी येतो नाही.
सरकार होते तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टींची जबाबदारी आपलीच राहणार आहे. आवाज येतोय का? जोपर्यंत इंग्रज सरकार होते तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टींची जबाबदारी आपण इंग्रज सरकारवर टाकत होतो, पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टींची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी जे संसदेत भाषण केलं होतं, त्या संविधान सुपूर्द करण्याच्या पूर्वसंध्येला भाषणात 3 मुद्दे मांडले होते. त्यातला ह्या महत्वाचा मुद्दा जो स्वातंत्र्याशी निगडीत आहे. त्यासोबतच त्यांनी हाही मुद्दा मांडला होता की व्यक्तिपूजा ही झाली नाही पाहिजे. या व्यक्तिपूजेमुळे काय अनिष्ट होऊ शकतं ते अनिष्ट आज आपण अनुभवतो आहोत. भारतीय राज्यघटनेची काय वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहत आहोत. प्रदीर्घ लिखित आपली राज्यघटना आहे. अंतर्गत आणि बाह्य स्रोत सुद्धा हे आपल्या राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात, जे आपण सुरुवातीलाच पाहिले. लवचिकता आणि कठोरपणा यांचे हे मिश्रण आहे. एकल नागरिकता, ज्याला सिंगल सिटिझनशिप म्हणतो आपण, ही एकल नागरिकता. त्यानंतर मूलभूत अधिकार, राज्यातील निर्देशात्मक घटक, मूलभूत कर्तव्य, सार्वत्रिक मताधिकार, स्वतंत्र निष्पक्ष न्यायपालिका, संसदीय शासन प्रणाली, त्रिस्तरीय शासन आणि धर्मनिरपेक्ष राज्य, अशा पद्धतीचे आपल्या भारतीय राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये आम्हाला गर्व आहे जगातील सर्वात मोठ्या प्रजासत्ताक संविधानाचा. आता भारताचं जे काय राज्यघटना आहे ही तर आपण पाहिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली हे आपल्याला माहिती आहेच आहे. पण त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही कार्य आहे हे कार्य सुद्धा आपल्याला परिचित असणं गरजेचं आहे. भारतीय संविधानाचे ते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यासोबत जगविख्यात अर्थतज्ञ सुद्धा आहेत. त्यांच्या अर्थविषयक ग्रंथांवर अभ्यास करून डॉक्टर अमर्त्य सेन यांना 2002 साली नोबेल पारितोषिक मिळालं. कोलंबिया युनिव्हर्सिटी स्थापनेपासून आज तागायत सर्वात विद्वान विद्यार्थी म्हणून गौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला आहे. स्त्रियांसाठी प्रसूतीपूर्व 3 व प्रसूतीनंतर 3 महिने भर पगारी रजा मंजूर करून घेणारे स्त्री हक्क आंदोलक, पीएफ ईएसआयसी बोनस एम्प्लॉयमेंट सेक्शन ट्रेड युनियन सारख्या नोकरदार वर्गासाठी सुविधा त्यांनी सुरू केल्या. कामगारांसाठी कामाची वेळ 14 तासांवरून 8 तास त्यांनी केली कामगार नेते असताना. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापनेची संकल्पना त्यांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथावरती आधारित आहे. नद्या जोड प्रकल्प व धरण बांधणी संकल्पनेचे जनक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्याचा म्हणजे आपण भाकरा, नांगल किंवा दामोदर व्हॅली हे जे काही प्रकल्प आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजनाखाली झालेले आहेत. स्त्रियांना तसेच इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी समाजाच्या अधिकारांसाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे भारतीय संसदेच्या इतिहासातील एकमेव कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरीव कार्य हे भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी तसेच सर्व भारतीयांमध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुता रुजवण्यासाठी केलेला आहे. म्हणून या ठिकाणी आज या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आपण कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी अभिवादन करत आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या कर्तृत्वास कृतज्ञतापूर्वक अभिवादन. यानंतर देशासाठी शहीद होणारे जे जवान आहेत यांच्यासाठी या ठिकाणी कृतज्ञतासाठी एक स्लाइड आपण तयार केलेली आहे. ती स्लाइड पाहिजे आहे. शेवटचे फक्त आता 7 मिनिटं राहिलेली आहेत, तर सर्वांनी शांततेत हे स्लाइड या ठिकाणी पाहिजे आहे. तिरंगा है ये शान
जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है, ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है। अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है। मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है। याद शहीदों की आएगी जब ये ध्वज फहराएंगे, जब ये ध्वज फहराएंगे। इसके तीनों रंग कयामत तक यूं ही लहराएंगे, कयामत तक लहराएंगे। आजादी जिनके दम से है उनका नाम बढ़ाएंगे। उनकी कुर्बानी को यारों हरगिज नहीं लजाएंगे, हरगिज नहीं लजाएंगे। विश्वास तिरंगा है, वरदान तिरंगा है। विश्वास तिरंगा है, वरदान तिरंगा है। मेरी जान आपल्या देशात विविधतेत एकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी बोलायचे की वी आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली. ज्या बाबासाहेबांनी खरं तर भारतीयांना हा मूलमंत्र दिलेला आहे, वी आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली. तर माझ्यासोबत सगळ्यांनी आता हे 10 वाक्य येतील, ही 10 वाक्य बोलायची आहे. मी भारत देशाचा एक जबाबदार नागरिक आहे. म्यूट करून बोलले तरी चालेल. मी भारत देशाचा एक जबाबदार नागरिक आहे. मी भारत देशाचा एक जबाबदार नागरिक आहे. मी आजपासून लहान थोरांचा सन्मान करणार आहे. मी आजपासून देश हितकारक अशीच कामे करणार आहे.
मी आजपासून देश विकासाची कामे करणार आहे. मी आजपासून वाहतुकीचे सर्व नियम पाळणार आहे. मी आजपासून वाहतुकीचे सर्व नियम पाळणार आहे. मी आजपासून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणार आहे. मी आजपासून कोणत्याही कोणत्याही प्रकारचे प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणार आहे. आजपासून आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यास कटिबद्ध राहणार आहे. मी आजपासून आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यास कटिबद्ध राहणार आहे. कटिबद्ध राहणार आहे. मी आजपासून वीज, इंधन व पाणी यांची बचत करणार आहे. मी आजपासून वीज, इंधन व पाणी यांची बचत करणार आहे. मी आजपासून भारत देशाला प्रगत राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मी आजपासून भारत देशाला प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मी आजपासून समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या त्रिसूत्रीचा आदर करून अवलंब करणार आहे. मी आजपासून समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यात्रेसाठी आदर करून अवलंब करणार आहे. मी आजपासून संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्य व हक्क यांचे अनुसरण करणार आहे. मी आजपासून संविधान दिलेल्या मूलभूत कर्तव्य हक्क यांचे अनुसरण करणार आहे. जय भारत, जय संविधान. जय भारत, जय भारत, जय संविधान. जय भारत, जय संविधान. जय भारत, जय भारत, जय संविधान. तर हा संविधान जनजागृती अभियानाचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी सादर केलेला आहे. आता हा कार्यक्रम आपल्याला निर्माण करण्याची गरज का पडली हे एका वाक्यामधून आपल्याला खरं तर समजून जाईल की संविधान साक्षरता म्हणजे सृजनशील सुसंस्कृत समाज आणि सृजनशील सुसंस्कृत समाज म्हणजे समृद्ध भारत. जर आपल्याला खरोखर आपल्याला हा देश समृद्ध घडवायचा असेल तर आपल्याला संविधान साक्षरतेपासून सुरुवात करायला पाहिजे. संविधान साक्षरता जर केली आपण तर प्रत्येक नागरिक हा सृजनशील व सुसंस्कृत नागरिक घडेल. आणि जर एक नागरिक सृजनशील आणि सुसंस्कृत असेल तर समाज सुसंस्कृत असेल आणि सृजनशील असेल. एकूणच आपला देश हा समृद्ध होईल. म्हणूनच हा सृजनशील आणि सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आपल्याला संविधान साक्षरतेची ही गरज आहे. प्रधानमंत्री मोदी यांना मी 2016 मध्ये एक निवेदन पाठवलं होतं. या निवेदनामध्ये अशी मागणी केलेली होती की हे जे भारताचं संविधान आहे हे संविधान प्रत्येक युवक आणि युवतीला त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे त्यांच्या वाढदिवसाला हे मिळावं. वयाच्या 18व्या वर्षी का? कारण 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार त्याला मिळतोय. म्हणजे हे जर संविधान त्याच्या वाढदिवसाला भारत सरकारकडून बाय पोस्ट जर त्याला भेट स्वरूप मिळालं तर निदान तो त्याची अनुक्रमणिका तरी वाचेल आणि त्याच्या पुढील आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक असा बदल घडेल. असं हे भारताचं संविधान हे भारत सरकारकडून भेट स्वरूप मिळावं असं निवेदन केलं होतं. त्यासोबतच इयत्ता 7वी पासून पुढच्या विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानात मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य निदान ही समजून सांगितली पाहिजेत, दिली पाहिजेत असंही निवेदन यामध्ये केलेलं होतं. आणि त्यातलं हे निवेदन त्यांनी दोन्ही निवेदन ऍक्सेप्ट केलेले आहे. परंतु अजून कोणालाही भेट स्वरूप अशा संविधानाच्या प्रती गेलेल्या नाहीये. आता हे भारताचे संविधान साक्षरता अभियान ही काळाची गरज का? तर आम्ही भारताचे लोक संविधान निरक्षरतेचे परिणाम काही दिवसांपासून पाहतो आहोत. कोणी संविधानाला विरोध, कोणी बदल, तर कोणी संविधानाला जाळण्यापर्यंत मजल करतो. हे केवळ भारताचे संविधान शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट न केल्यामुळे आणि ज्याला जसे समजेल तसे अर्थ लावून संविधानाविषयी चांगले अथवा वाईट मत मांडले जाते म्हणून घडत असते. स्वातंत्र्यापूर्वी भारतीय सामाजिक स्थिती आणि स्वातंत्र्योत्तर संविधान लागू झाल्यानंतर संविधानिक मार्गाने भारताची सामाजिक स्थिती यातला वरकरणी फरक आपण पाहू शकतो. 5 नोव्हेंबर 1948च्या भाषणात मसुदा समितीचे सदस्य टी कृष्णमाचार्य यांनी म्हटले आहे की मसुदा लिहिण्यासाठी मसुदा समितीतील 6 सदस्य हे कोणत्या ना कोणत्या कारणाने अलिप्त राहिले, परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसात हे महत्वपूर्ण कार्य समर्थपणे पूर्ण केले. घटनाकारांनी संविधान निर्माण केले आणि त्याला देशातील नागरिकांनी मान्य केले. भारतीय संविधानात भारतातील नागरिकांसाठी एकूण 9 प्रकारची मूलभूत हक्क या ठिकाणी दिलेली भाग 3 मध्ये दिलेली आहेत. अनुच्छेद 12 ते 35 मध्ये भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणांची निर्देशक तत्व यामध्ये अनुच्छेद 41 हे अनुच्छेद काय सांगताय की कामाचा, शिक्षणाचा आणि विविध बाबतीत लोकशाहीचा हक्क यातील शिक्षण आणि अनुच्छेद 47 मधील पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य असेल. या अनुच्छेदांच्या आधारावर डॉक्टर अमर्त्य सेन यांनी जगाला मानवी विकास निर्देशांक दिला आणि त्यांना नोबेल पारितोषिकाने या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. म्हणजे जागतिक मानवी विकासाच्या सर्वात महत्वाच्या घटकांमध्ये दीर्घ व आरोग्यवान जीवन, शिक्षण व उत्तम राहणीमानाचा दर्जा यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो.
भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक, न्याय, समता, स्वातंत्र्य या विकासांचा एक वचननामा, जाहीरनामाच आहे. संविधानातील उद्देशिकेत आम्ही भारताचे लोक अशी सर्वव्यापी सुरुवात आहे. संविधान हे प्रत्येक व्यक्तीला सत्सद विवेक बुद्धीला पटणाऱ्या धर्माचे पालन करण्याचे मूलभूत हक्क, स्वातंत्र्य या ठिकाणी 25व्या आर्टिकल मध्ये देतं. संविधानात नागरिकांसाठी कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, शासन व्यवस्था कशी असावी, शासनाची नागरिकांप्रती काय कर्तव्य आहेत, नागरिकांची देशाप्रती काय कर्तव्य आहेत, नागरिकांचे संविधानिक मूलभूत हक्क, अधिकार काय आहेत, यातले बहुतेकांना काहीही माहिती नाही. केवळ अज्ञानातून संविधानाविषयी घटनाकारांबद्दल एक प्रकारचा आकस निर्माण केला जातो. हे देशासाठी आणि देशातील सकल नागरिकांसाठी धोकादायक आहे. तेव्हा प्रत्येक भारतीय नागरिकाने प्रथम भारताचे संविधान वाचून आपल्या विकासाचा वचननामा तपासून पाहावा आणि त्याचा सन्मान करावा. यासाठी संविधान जनजागृतीतून साक्षरता करणे हे अनिवार्य आहे. म्हणूनच संविधान साक्षरता वाढवण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, शासकीय संस्था यांनी संविधान साक्षरता अभियान हाती घेणं अपेक्षित आहे. सोबतच दृकश्राव्य माध्यमे, वृत्तपत्रे तसेच मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, विहार यांनी पुढाकार घेऊन सामाजिक, धार्मिक उपक्रमांसोबत देशाच्या घटनेबद्दलही माहितीपर साप्ताहिक, मासिक कार्यक्रम राबवावेत. शिवाय शासनामार्फत गाव तिथे संविधान भवन हा उपक्रम राबवावा, जेणेकरून येथे भारतीय संविधानाची जनजागृती तसेच सर्व लोकशाही राष्ट्रांच्या संविधानाचा तुलनात्मक अभ्यास नागरिक, विद्यार्थी करू शकतील. संविधान भवनाचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्मितीचा प्रस्ताव वर्ष 2017 मध्ये महापौर, आमदार, नगरसेवक यांच्या समोर आम्ही ठेवला. भोसरी मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री यांच्या समोर मांडला आणि त्याला मंजुरी मिळवून घेतली. अशा पद्धतीने जर प्रत्येक गाव सरपंच, महापौर यांनी मनावर घेतले तर संविधान भवनाचा संविधान साक्षरता वाढवण्यासाठीचा उपक्रम भावी जबाबदार नागरिक घडवण्यासाठी हा यशस्वी ठरेल. म्हणून प्रत्येक नागरिकाने संविधान साक्षरता या अभियानामध्ये, संविधान जनजागृतीमध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे. संविधान साक्षरता म्हणजे सृजनशील सुसंस्कृत समाज आणि सृजनशील सुसंस्कृत समाज म्हणजेच समृद्ध भारत. तेव्हा आपणही भारताला संविधान साक्षर देश बनवण्यासाठी सहभागी व्हावे आणि खरोखर देशाला समृद्ध महासत्ता बनवायचे असेल तर प्रत्येक भारतीयाने स्वतः सृजनशील आणि सुसंस्कृत नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. जय भारत, जय संविधान. या ठिकाणी सर्व उपस्थित जे बंधू आहेत, उपासक, उपासिका यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी साळवी सर, शिवाय आपले वानखेडे सर यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही मला संविधान जनजागृती अभियानाचा हा जो स्लाइड शो आहे हा झूम मीटिंग माध्यमातून सर्वांसमोर प्रस्तुत करण्याची संधी उपलब्ध करून दिली. जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील बंधू म्हणून मला तुम्ही क्षमा करावी. या ठिकाणी संविधान जनजागृती अभियानाचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. जागृत व्हा, जागृत करा. धन्यवाद. धन्यवाद थोरात साहेब, अत्यंत सुंदर असं माहिती दिली. याबद्दल आता काही 2-3 जणांनी हात वर केलेले आहेत, त्यांच्या काही शंका असतील त्यांना विचारायच्या आहेत. तर मी सर्वप्रथम अंकुश सावखंडे त्यांना सांगतो माईक त्यांनी चालू करावा. साळवी साहेब, पहिल्यांदा ना सर्वांनी टाळ्याच्या गजरात सरांचं धन्यता मांडली पाहिजे. हो बरोबर आहे. सगळ्यांना ऑन करून टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. सर्वांचा मनापासून आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. बोला बोला सावखंडे सर, बोला. आवाज येत नाही तुमचा. हॅलो. हा आता येतो, बोला. हे थोरात साहेबांचं जे अभियान आहे हे शाळांनी कॉलेजमध्ये अरेंज केल्यानंतर काय त्यांचं पेमेंट वगैरे करायचं आहे काय? सर मी माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं करतोय. कोणाकडून अशी पेमेंटची अपेक्षा ठेवत नाही किंवा कोणत्या आतापर्यंत शासनाने अशी काही तरतूद केलेली नाहीये. पण माझ्या परीने 2015 पासून जवळजवळ पिंपरी चिंचवडच्या किंवा पुणे महानगरपालिकेच्या मॅक्सिमम शाळांमधून हा प्रोग्राम जो आहे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमधून
हा प्रदर्शित केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला बऱ्याचशा शाळांमधून प्रतिसाद मिळतो. काही शाळा तर प्रत्येक वर्षी हा प्रोग्राम आवर्जून त्यांच्या शाळेमध्ये हा दाखवतात. 8-8 दिवस आपल्या शाळांमध्ये हा प्रोग्राम त्या ठिकाणी सादर होतो. त्यासाठी एक प्रोजेक्टर घेतलेला आहे मी. त्यासाठी काय सामान असं आहे माझ्याकडे की त्यासाठी एक प्रोजेक्टर घेतलेला आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून मोठ्या स्क्रीनवरती हा कार्यक्रम मी सादर करत असतो. इव्हन गणेश मंडळ सुद्धा सोडलेली नाहीयेत. गणपती उत्सवामध्ये सुद्धा स्क्रीन घेऊन त्या स्क्रीनवरती हे कार्यक्रम आम्ही रोडवरती सुद्धा सादर केलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण हा कार्यक्रमाचा जो काय आहे हा म्हणजे संपूर्णपणे गोषवारा आहे. ते सतत निरंतर असं चालू आहे आणि आता लॉकडाऊन पिरियड मध्ये कुठल्या शाळेत जायला जमत नाही म्हणून आपण हा झूम मीटिंगद्वारे असे बरेचसे कार्यक्रम सुद्धा आता इथे घेतलेले आहेत. फार चांगला उपक्रम आहे. फार चांगला उपक्रम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कोण बोलणार? सूर्यवंशी साहेब बोलणार होते. जय भीम सर. थोडं सर आपण फार सुंदर स्लाइड शो तयार केलेला आहे आणि अत्यंत सुंदर माहिती दिलेली आहे. वेळेच्या अभावी आपल्याला फास्ट घ्यावं लागलं पण आपला कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. खूप छान प्रकारे आपण खूप कष्ट घेतलेले दिसतात त्याच्यामध्ये बरीच माहिती आपण दिलेली आहे आणि हा कार्यक्रम आपण ठिकठिकाणी करता त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा. आणि आमची काही मदत लागली तर आपण आम्हाला निश्चित सांगा. संघामार्फत पण आम्ही अजूनही कार्यक्रम घेऊ आपण आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा पण प्रयत्न करूयात. धन्यवाद. सूर्यवंशी नाही गेले वाटतं ते. त्यानंतर कोण बोलणार आहे का? हात वर करा. माईक ऑन करून बोला. नाही जाधव साहेब सगळ्यांचे आभार म्हणून समारोप करा कार्यक्रमाचा. हो. थोरात साहेब, तुम्ही संविधान संदर्भातची या स्लाइडच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारे सुस्पष्ट आवाजामध्ये माहिती दिली. खूप जबरदस्त माहिती आपण सर्वांना दिलेली आहे. खूप चांगला लाभ मिळाला. आता दुधेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर ही संविधान 1-1.5-2 तासामध्ये सांगणं शक्य नाही आहे, पण तुम्ही त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मोजक्या व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. तरी सुद्धा आपण लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या बौद्ध समाज विकास महासंघातर्फे एक ओपन ग्राउंडमध्ये हा कार्यक्रम आयोजित करूया. त्यावेळेस पण आपलं अपेक्षा करतो आणि मी तुमचं या उपक्रमाला उपस्थित राखून जवळजवळ दीड तास शांतपणे सगळं ऐकलं. त्यावेळेस सर्व उपासकांचं देखील मी हार्दिक आभार मानतो. अशाच प्रकारे सर्वांनी इथून पुढच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावावी अशी प्रकारची विनंती करून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सगळ्यांना जय भीम. धन्यवाद सर.